ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड नाही केला तर लगेच जाऊन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आपण टेलिग्रामला फ्रीमध्ये अपलोड करत असतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काय नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे प्रोजेक्टचा ऑप्शन दिसेल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घेतला असेल सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीट वगैरे लावण्यास दिलेला मित्र. मग आपला सर्वात अगोदर फर्स्ट यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं आहे. तुम्हाला सर्वात अगोदर आपण अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर मग 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मग मित्रांनो फर्स्टला यायचं. मग आपलं 2 पार्टमध्ये कट करायचं. जसं मी कट करायचं त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो. जसं मी 2 पार्टमध्ये कट करायचं त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घेतल्यानंतर मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचं, सर्वात वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो बॅक जायचं. मग आपल्या शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जायचं. मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं. मग आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग इथे आपल्या फर्स्टचे 2 फोटोंनाच हा इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखी आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखी आपला बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे आणखी सेकंडचे 2 फोटो अशा प्रकारे जे 2 फोटो दिसतात, 2 फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला आणखी आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. आणखी आपला बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला ह्या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का तिसरी फोटो आहे, जसं की आपला तिसऱ्या फोटो एकच फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की मोठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का मोठी फोटो आहे त्या मोठी फोटोला सोडायचं. जे का लहान फोटो आहे लहान फोटोवरती क्लिक करून मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का मोठ्या फोटोच्या पुढे अशा प्रकारे जे का लहान फोटो दिसत असतील मित्रांनो, जिथून ते अलीकडले जे का मोठ्या फोटोचे अलीकडले फोटो आहे, जसं की आपल्या इकडे एक मोठी फोटो आहे, इकडे एक मोठी फोटो, त्याच्यामधले जे का फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच इफेक्ट लावायचा. जसं की आपल्याला लावण्यासाठी मग आपला अशा फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला एक फोटो सोडायचा. मग सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपल्या 2 फोटोना लावल्यानंतर मग आपल्या इथून बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपण प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का एक आडवं एक फोटोला इफेक्ट्स लावल्या नव्हत्या, मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला एक पहिलेचे एक फोटो सोडायचं मित्रांनो. मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचा मित्रांनो. तर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं. इफेक्ट प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आपला अशा प्रकारे फोटो दिसेल. फोटोवरती क्लिक करायचं आणि डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटो दिसेल. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो.
मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक फोटो आहे मित्रांनो, जसं की आपल्या इथे या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काही 7.23 बिटला याचा आणखी डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून याचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं आणखीन जे का आणखीन आपला पुढे अशा प्रकारे जे का लहान लहान फोटो जसं की आपल्या जे का मोठ्या फोटोच्या अलीकडल्या फोटोच्या अलीकडे लहान लहान फोटो आहे ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपलं फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी करता ते त्यामध्ये बाकीचे इफेक्ट पूर्ण अलीकडले जे फोटो आहेत अशा प्रकारे ते सर्व फोटोना हाच इफेक्ट पेस्ट करून ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला इथून पण ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग आपला मोठी फोटोवरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का मोठे फोटो आहे मोठे फोटोचा जे का तिकडून सेकंड फोटो जसं फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला इथून पण बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग जे काय जस्ट आपण मोठे फोटो ॲड केले त्याच्या पुढे जे काय लहान फोटो आहे आपण एक फोटोला इफेक्ट लावायचं. जसं की फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला एक फोटो सोडायचा. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचं. मग आपला आणखीन एक फोटो सोडायचं. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे फोटोना हाच एक इफेक्ट लावून घ्या मित्रांनो. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मग आपला इथून पण बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टला जायचं जे का लास्टचे फोटो होते फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला इथून पण बॅक जायचं. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचे. स्क्रॉल केल्यानंतर जे का उरलेले फोटो आहेत जसे की आपला आणखीन आपला अशा प्रकारे जे का फोटो आहेत ते एकापट एक फोटो जे उरलेले फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला एक फोटो सोडायचा आणि मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. जसं मी इफेक्ट वगैरे ॲड करत आहे मित्रांनो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. ओके. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट लावल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाचं ऑप्शन मिळायचं अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती केल्यानंतर खालचा व्हिडिओ आहे जे त्याला डिलीट करून घ्यायचं. ते डिलीट केल्यानंतर मित्रांनो एक खतरनाक व्हिडिओ रेडी झालेला मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचा मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.